ही सांगतोय ती फक्त पावडर चिमूटभरच पाजायची आणि कशा प्रमाणात पाजायची ते सुद्धा मी सांगणार आहे. सर्व प्रकारचे जंत जनावराच्या पोटातील सर्व जंत नाहीशी होती. बरं, ही पावडर आयुर्वेदिकच आहे, लक्षात ठेवा. फक्त कोणाला किती पाजायची त्या अगदी प्रमाणासह मी सांगणार आहे. सर्वात हानिकारक जर शेळीपालन, मेंढीपालन किंवा गायपालन आहे किंवा म्हैस पालन आहे, अगदी काहींकडं कुत्रे हेही असतात. तर अशा जनावरांना किती पाजायची आणि प्रमाण, हे बा प्रमाण फार महत्त्वाचं आहे. इथं जनावरं आहे समजा 10 किलोचं आणि त्याला जर वाजवीपेक्षा जास्त तुम्ही जर पाजली, एक म्हणजे ही पावडर लहान पिल्लांना पाजू नये. शेळी, मेंढी, कुत्रं याची जी लहान पिल्लं आहेत त्या पिल्लांना ही पावडर पाजू नये, पहिली महत्त्वाची गोष्ट. बाकीच्या सर्व जनावरांना ही पावडर चालू शकते. तुम्ही म्हणाल सर गाभण जनावर आहेत, चालतंय का? तर गाभण जनावरांनासुद्धा ही पावडर चालते, परंतु पावडर जंतनाशकाचे आणि जंतनाशकाचं कोणतंही औषध पाजण्यापूर्वी काय क्रिया करायची असते हे कुणाच्याच लक्षात नाही. सर्वजण काय करतात, मेडिकलमधून नेतात आणि जंतनाशक पाजायला सांगितले, जंतनाशक पाजतात. तरी बी पोटामध्ये त्या जनावराच्या जंत शिल्लक राहतात किंवा तरी बी जनावर आपलं सुधरत नाही. काय कारण आहे त्याला? तर याला कारणं असे आहेत, लक्षात ठेवा. औषध मस्त सांगितले, डॉक्टरांनी औषध सांगितले, ते औषध कसं पाजायचं हे सुद्धा सांगितले, परंतु त्याचा अर्थ आपणाला न कळाल्यामुळं प्रॉब्लेम येतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी आपण जंतनाशक पाजावं केव्हा, वेळ केव्हा, सगळ्या गोष्टी सांगतोय. जंतनाशक नेहमी लक्षात ठेवा सकाळी पाजायचं असतं. पोट पूर्णपणे मोकळं झालेलं असावं, भरलेलं पोट असू नये. बरेच जण सांगतात की सायंकाळी जंतनाशक पाजा, परंतु सायंकाळी जंतनाशक पाजू नये, कारण ते जंत हे त्यांनी पोटात जे खाल्लेलं आहे त्याच्यावरती त्याची उपजीविका चालू असते आणि हे जंतनाशक लगेच पोटामध्ये पसरत नाही. त्याच्यामुळं डायजेशन पूर्ण झाल्यानंतर सकाळी सकाळी हे जंतनाशक पाजणं आवश्यक आहे. जंतनाशक पाजण्याच्या अगोदर अर्धा तास एक खूप जनावर जर आपल्याकडे असतील तर अर्धा किलो गूळ आणि अर्धा लिटर पाणी, 1 लिटर पाणी घेतलं तरी सुद्धा चालते. लक्षात ठेवायचं, 1 लिटर पाण्यामध्ये तो अर्धा किलो गूळ विरघळावायचा. पूर्णपणे असं लिक्विड तयार झालं पाहिजे. गुळाचं प्रमाण कमी जरी केलं तरी बी चालू शकतं. 100 ml गुळाचं पाणी हे शेळी आणि मेंढीला पाजायचं आहे. मोठ्या जनावरांना गुळाचं पाणी 300 ml पाजायचं आहे आणि वासरू जर असेल तर त्याला 200 ml गुळाचं पाणी अगोदर पाजायचं आणि गुळाचं पाणी पाजल्यानंतर अर्धा तास थांबायचं. यामुळं काय होतं ते मी सांगतो.
जे तुम्ही पदार्थ वापरताय, पावडर वापरताय, त्या पावडरीच्या सानिध्यात जंत आले पाहिजेत ना. मग हे जंत त्याच्या सानिध्यात येण्यासाठी अगोदर गुळाचं पाणी तुम्ही पाजलं की ते पाणी गुळासाठी आपापलेले असतात जंत. ते पाणी पिण्यासाठी त्यांच्यामध्ये आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पळापळी चालू होते. चिकटून बसलेले जंत असतात ते सुद्धा बाहेर येतात आणि बरोबर अर्ध्या तासानंतर ही पावडर पाण्यामध्ये चालते. प्रत्येक जनावराला हे प्रमाण सांगतो मी पुढं, त्या प्रमाणामध्ये पाजायचं. जर मोठी जनावरं असतील तर त्या मोठ्या जनावराला एक 200 ml पाणी आणि त्याच्यामध्ये 50 ते 75 ग्रॅम. मोठी जनावरं म्हणजे गाय, म्हैस, बैल वगैरे वगैरे आली. त्या 200 ml पाण्यामध्ये ते 50 ते 75 ग्रॅम पावडर टाकायची. ते 200 ml पाणी पुन्हा अर्धा लिटर पाण्यामध्ये मिक्सअप करायचं आणि ते बॉटलनी त्या जनावरांना पाजायचं की जेणेकरून ते पाणी सर्व डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ॲट अ टाईम गेलं पाहिजे आणि तर ते इफेक्टिव्ह होतं जंतासाठी. त्यानंतर वासरासाठी ही पावडर प्रमाण 10 ते 12 ग्रॅमच घ्यायचं. नाव सांगतोय मी पुढं, परंतु वासरासाठी 10 ते 12 ग्रॅम घेऊन पाण्याचंही प्रमाण कमी घ्यायचं, साधारण 100 ml, आणि ते पाजायचं. शेळी मेंढीसाठी जी आहे ती 15 ग्रॅम पावडर प्रत्येक शेळीला आली पाहिजे. ही 15 ग्रॅम पावडर 50 ml पाण्यामध्ये किंवा 100 ml, जास्तीत जास्त 100 ml पाण्यामध्ये विरघळवायची आणि ते त्याला पाजून टाकायची. आता ते प्रमाण तुम्ही ठरवा, म्हणजे आपल्याकडे जनावरं किती आहेत, किती त्यात मिसळावी वगैरे वगैरे. पर हेड मी सांगतो, म्हणजे प्रत्येक जनावराला किती पाजायची. जर समजा तुमचं कुत्रा असेल, कुत्र्याचं पिल्लू असेल, एक म्हणजे पिल्ला लहान अतिशय छोटं पिल्लू असेल तर त्याला पाजू नका, त्यांच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे, लक्षात ठेवा. 5 ग्रॅम फक्त कुत्र्यासाठी 5 ग्रॅम पाण्यामध्येच घ्या आणि ते पाणी सिरिंजच्या साहाय्याने तोंडामध्ये सोडून द्या. सगळ्या प्रकारचे पोटातील जंत नाहीसे होतील. ही पावडर प्रत्येक मेडिकल दुकानामध्ये उपलब्ध आहे. पावडरीचं नाव आहे ओपेल, लक्षात ठेवा, ओपेल. स्पेलिंग सांगतो त्याचं, WOOPEL. ही ओपेल पावडर जी आहे ती आयुर्वेदिक पावडर आहे, लक्षात ठेवा. ही पावडर तुम्ही प्रत्येक जनावराला पाजून तुम्ही, म्हणजे आयती पावडर आहे, आयुर्वेदिक पावडर आहे. याने जर परिणाम नाही झाला, आलं का लक्षात, तर पुन्हा पुढं 2-2, 3-3 महिन्यांनी कुठलं आयुर्वेदिक जंतनाशक पाजायचं, घरगुती तयार कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. हा रेडीमेड पावडर, कारण अलीकडे शेळीपालक हा सुद्धा बनवण्यापासून जरा थोडंसं त्याला वाटतं की हे थोडंसं त्रासदायक आहे, इथं काय मिळेल का, की जेणेकरून पटतं ना, म्हणून मी ही पावडर सांगितली. नाव पुन्हा एकदा सांगतो, ओपेल पावडर. तर ही पावडर द्या, सर्व प्रकारचे जंत नाहीसे होतील. पण पावडर एकच दिवस द्यायची, पुन्हा पुन्हा हीच पावडर वापरायची नाही. पुन्हा पुढे कोणतं द्यायचं ते पुढचे व्हिडिओ बघत राहा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.